नमस्कार मंडळी. नमस्कार. तर आता आम्ही गावामध्ये गेलो होतो आणि शाळेवर गेलतो आहे ना. हा. तर शाळेवर गरोदर मातासाठी खाद्य आलं होतं. खाद्य नको म्हणू, ते कोंबडीच्या गाई म्हशीच्या खाद्यवानी वाटतं. काय म्हणाला? पोषण आहार, पोषण आहार, संतुलित आहार. संतुलित आहार. तर गरोदर बाईला तिचं बाळ एकदम गुटगुटीत व्हावं, त्याला सगळे पोषक घटक भेटावे म्हणून सरकारकडून काय देण्यात येतं? हे बघा, याच्यामध्ये तांदूळ आणि तुरीची डाळ मिक्स आहे. हा, तांदूळ आणि तुरीची डाळ आहे याच्यामध्ये. ते एकत्र करून त्याला हळद पण लावलेली राहती. फक्त तेलाची मोहरीची फोडणी टाकायची आणि तांदूळ धुवून टाकायची. पाय सरकार किती काळजी करतं गोरगरीब जनतेची. हा. आणि लोक याला खात नाही, हे विकून टाकते आहे ना. मी खाणार आहे सोनूज बाप्पा. 10 रुपये किलो ना हे पुढे विकून टाकते लोक. पण मी खाणार आहे. सरकार देतं ना तर खायला पाहिजे. आता हे हिच्या हातातला पुडा आहे, याच्यात काय आहे? याच्यात प्रोटीन आहे. याच्यात सगळ्या डाळी आहे. डाळीमध्ये प्रोटीन राहतं 20% आसपास, बरोबर आहे. तर याच्यात सगळ्या डाळी आहे. समजा तूर आसन, मसूर आसन, उडीद, मूग असं डाळी आहे. याच्यातून प्रोटीन भेटतं. तर लोक याला खात नाही, इकून टाकते. तर आता शिवकन्या खाणार आहे, सगळे खाऊन घ्यायचे. तर एका एका जणीला किती किती पुढे भेटते? मला हे 2 महिन्याचे एक एक जणीला 8 पुढे आले. तर मला 8 पुढे आले, माझ्या जावबाईला 8 पुढे आले आणि माझ्या पुतणीला 8 पुढे आले. तर 24 पुढे आणले आता. तर त्याच्यातले शिवकन्याचे 8 आहे. तर रोज काय करायचं? एक वाटीभर भात खायचा, तो वाटून द्यायचं. काही काही लोक म्हणते हलकं राहतं, चांगलं नाही राहत. पण सरकार तुम्हाला घाण देणार आहे काही नाही. मग तर आता तू रोज भात खायचा, याच्यातून तुला एनर्जी भेटन. म्हणजे भाजी चपाती आणखी काय ते बी असलं ते बी खाजाय, पण हे बी पोषण आहार आहे ना. सकाळी नाश्त्याला का व्हायना पण एक वाटी करून खायला पाहिजे. हा, थोडीशी खिचडी करून खाऊ शकते तू, बरोबर आहे. याच्यात सगळं टाकेल राहतं म्हणते, काय हळद बिळद मीठ सगळं राहतं, नुसतं फोडणी मारायचं काम राहतं. मग तर माझ्या मैत्रिणींना असं म्हणायचं मला की तुमच्या पण गावाकडे असं तुम्हाला खाद्य मिळतं का, आणि तुमच्याकडे किती पुढे मिळतं मला कमेंट मध्ये सांगा. आमच्याकडे 2 महिन्याचे 8 पुढे मिळतात. हा, तर चला, धन्यवाद, बाय.